नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, सध्या आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहोत. आमचा हा ग्रुप आहे. आत्ता आम्ही थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. आमचा 2 दिवसाचा पिकनिक प्लॅन झालेला आहे. 30 आणि 31 डिसेंबरसाठी आम्ही बाहेर निघालेलो आहोत. आम्ही कुठे जाणार आहोत ते आम्ही आमच्या या चॅनलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्ही कुठे जाऊ ते तुम्हाला कळेल. हे बघा, फायनली आता आपण महाबळेश्वरला पोचलेलो आहोत आणि इथे आमचा स्टे आहे. बघा किती छान बंगलो आहे. हे रेस्टिंग टाइम चाललंय. थकले. आता थोड्या वेळाने आपल्याला जेवायचं, आपण जेवायला जाणार आहोत. थंडी नाहीये, गरम होते. ठीक आहे. बघा किती सुंदर फ्लावर्स आहेत. हंसी सारखीच आहेत. मॅरीगोल्ड. हंसी मॅरीगोल्ड. रोज. आणि बघा किती सुंदर रोजेस आहेत. ते पण पिंक. आणि इथूनच आपल्याला तापोळा जवळ आहे. नंतर आपण तापोळ्याला पण जाणार आहोत. काय वहिनी, फोटो सेशन? आम्ही ज्या साई लीला बंगलोमध्ये थांबलेलो आहोत, तो हा साई लीला बंगलो आहे. मी तुम्हाला दाखवते की कसा याचा परिसर आहे आणि आतमधल्या रूम्स कशा आहेत. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याचा नंबर लिंक करते, तुम्ही पाहू शकता. 3 बेडरूम हॉलचा हा बंगलो आहे. चला या. आणि परिसर भरपूर छान आहे. गाडी पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आहे. डोंगराच्या कुशीतच हा विला आहे, त्याच्यामुळे शहरापासून लांब आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं. हे बघा, छान अशी सुंदर फुलझाडे आहेत. इथे लॉनमध्ये पाळणा आहे. मस्त आमची हंसी झोका घेते. तुम्ही पण इथे येऊन झोका घेऊ शकता. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि हा बंगलो कसा आहे तो बघूया. हे बघा, प्रशस्त असा हॉल आहे. त्यालाच अटॅच किचन पण आहे. आणि आता आम्ही इथे जेवण पण करणार आहोत. म्हणजे आपल्या आवडीचं जेवण आपण इथे करून खाऊ शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित, आपल्याला चिल करण्यासाठी भरपूर मोठा हॉल आहे. म्हणजे जसं आपण बाहेर आलो तरी घरचा फील आपल्याला इथे येणार आहे. आणि 3 बेडरूम विथ अटॅच वॉशरूम आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपली काही गैरसोय होणार नाहीये. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, भरपूर मोठं असं किचन आहे. आम्ही 13 जण इथे आहोत एवढ्या मोठ्या घरात, पण व्यवस्थित वाटते आपल्याला, कम्फर्टेबल आहोत. हा बेडरूम आहे आणि हायजीनचा पण खूप महत्त्व
त्यांनी दिलेलं आहे आणि विशेष त्या लक्ष दिलेलं आहे. बघा हा ड्रेसिंग टेबल. आणि जर तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा माणसं असेल तर तुम्ही इथे गाद्या टाकून पण झोपू शकता. म्हणजे बाहेर आल्यावरती जर 15 ते 20 जण तुम्ही जर ह्या बंगलोला आलात तर तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट होऊ शकता. आणि बाहेरही भरपूर जागा आहे मुलांना खेळण्यासाठी, झोके घेण्यासाठी. ही बघा हान्सीची फ्रेंड ध्रुवी आणि हान्सी. आणि जर तुम्हाला पण झोका घ्यायचा असेल मुलांनो तर तुम्ही या फार्म हाऊसवर या हे बघा आणि झोका घ्या. ध्रुवी आणि हान्सी कशी मजा करतायत. हान्सी मजा आली ना इकडे. हा खूप मजा आली. आणि खेळण्यासाठी पण भरपूर जागा आहे त्याच्यामुळे मुलं पण आमची बोर नाही झाली. नाही आम्ही बॅडमिंटन खेळायचो. खेळणार आहात ना. आता सध्या आपण झोका घेतोय त्याच्यानंतर आपण बॅडमिंटन दुसरे खेळणार गेम्स पण खेळणार आहोत. आणि हे बघा बघू शकताय तुम्ही. हे बघा आमची छोटी चिल्लर पार्टी. खेळण्यात गुंग आहेत. बॅडमिंटन, कोणी बॅट बॉल, प्रत्येक जण आपापल्या नुसार खेळतायत. छोट्या आमच्या चिमण्या इथे पाळण्यामध्ये झुला झुलतायत. नंतर आम्ही सगळ्यांनी फोटो सेशन केलेत. आणि ह्याच्यानंतर आता आपण निघणार आहोत वेणा लेककडे. हा आमचा सगळा पहिल्या दिवशीचा प्रोग्राम आहे. आम्ही उरणवरून सकाळी लवकर निघालो आणि जवळजवळ 5 ते 5.5 तासामध्ये महाबळेश्वरला म्हणजे जिथे आम्ही इथे राहणार आहोत साई लीला बंगलो येथे पोहोचलेलो आहोत. रस्त्यातला हा व्ह्यू तुम्ही बघताय. खूप छान नागमोडी वळणं आहेत. आता आपण संध्याकाळच्या वेळेस वेणा लेक बघण्यासाठी निघालेलो आहोत. फ्रेश वगैरे झालोय आणि वेणा लेककडे निघालेलो आहोत. आणि महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातलं, जे की सगळ्यांचं आवडीचं आहे. दोन्ही बाजूला झाडांची गर्दी आणि मधून जाणारा रस्ता मनाला खरंच खूप भावणारा आहे. आणि ह्या 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये आम्ही भरपूर अशी मजा करणार आहोत. त्याची काही क्षणचित्र आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता आपण वेणा लेकला पोहोचलेलो आहोत आणि भरपूर गर्दी आहे. बोट राईड करणार आहोत आपण. त्यासाठी आम्ही 13 जणांचा ग्रुप आहे, तर आम्ही 2 बोट घेतलेल्या आहेत. आपले सेफ्टी जॅकेट्स घालून स्वतःची सेफ्टी बघून आपण लेकमध्ये बोटिंग करण्यासाठी उतरणार आहोत. आणि बघू शकता स्वच्छ अशा निळाशार पाण्यामध्ये आपली ही बोटीची सफर सुरू झालेली आहे. ही आमची ध्रुवी, ही मी आणि हन्सी. जिया दीदी पाठी बसले आणि हा नाविक आपल्याला ह्या बोटीची सफर करणार आहे आणि काय काय स्पॉट्स आहेत ते मध्ये दाखवणार आहे. इथे एक हनुमानाचं मंदिर आहे, तेही आपण लांबून बघणार आहोत, त्याचं दर्शन घेणार आहोत. ही बोटीची सफर करताना खरंच मनाला खूप शांत वाटते. आमची बाकीची मंडळी दुसऱ्या बोटमध्ये आहेत. आम्ही 6-7 जण ह्या बोटमध्ये आहोत. हा बघा हर्षचा भाऊ, कझिन, ध्रुवी, हन्सी
आमचे आहो आणि जिया, आम्ही एका बोटीत आहोत. सगळी चिल्लर पार्टी आणि आम्ही 2 होस्ट त्यांचे. आणि आज आपण जिया दीदीचा बर्थडे इथे सेलिब्रेट करणार आहोत. त्याच्यामुळे हंसी खूप एक्सायटेड आहे. अच्छा, ओके. मस्त छान छान केक पण खाणार आहोत आम्ही. वेणा लेकची सफर खरंच खूप छान आहे. ही बघा दुसरी बोट आमची, आमच्या सोबतचे दुसरे जे आहेत ते त्या बोटीत आहेत. लेकमध्ये फिरताना चारी बाजूने डोंगर आणि हिरवीगार झाडे बघताना मस्त वाटते. हे बघा आमच्या दुसऱ्या बोटमध्ये उरणकर, वसईकर आणि पनवेलकर आहेत. ते आमच्या सोबतच्याच बोटीवरती आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हनुमानांचं मंदिराचं दर्शन इथून आपण बोटीतनंच घेणार आहोत. खाली उतरायचं नाही आहे, कारण हे जे स्पॉट्स आहेत ते आपल्याला बोटीतनंच ते लोक दाखवतात. आणि पाणी, जमीन आणि समोरच मंदिर, हा नजारा बघण्यासाठी पण खूप छान वाटतोय. चारी बाजूनी डोंगराळ प्रदेश आणि हिरवीगार झाडी, खूपच मस्त असा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की इथे या. ही आमची छोटीशी ध्रुवी, नवीन यूट्यूबर, तिची तयारी चालली आहे तिच्या ब्लॉगसाठी. आजच्या दिवशीची आमची वेणा लेकची सफर झाली. त्यानंतरच्या आपल्या पुढच्या स्पॉटकडे आम्ही जाणार आहोत. बहुतेक आम्ही हॉर्स रायडिंगसाठी निघणार आहोत. ह्या बोटिंग सफारीसाठी आपल्याला पर पर्सन 200 रुपीज पे करायला लागणार आहे. आणि 1 तासाचा आपला हा प्रवास असणार आहे. आणि आत्ता आपण हॉर्स रायडिंगसाठी आलेलो आहोत. प्रत्येकाने आपले आपले पेअर आणि हॉर्स सिलेक्ट करून राईड करायला निघालेले आहेत. त्यामध्ये हंसीचे पप्पा, जिया दीदी, ध्रुवी, हर्ष ह्यांनी आपले आपले हॉर्स सिलेक्ट करून राईड करायला निघालेले आहेत. हॉर्स रायडिंगची छानच मजा मुलांनी घेतलेली आहे. आम्ही फक्त बघण्याचं काम केलं. हंसी, हॉर्स रायडिंग करून मजा आली का? खूपच. आणि 2 वेळा हॉर्स रायडिंग केली. हा, मला खूप मजा आली म्हणून. आणि हे आपलं आणखीन एक कपल, सुरेखाताई आणि भाऊ, त्यांनी सुद्धा हॉर्स रायडिंग केलेली आहे. आणि जिया दीदी आणि ध्रुवी पण. आणि आम्ही त्यांचे फोटो काढण्यात आम्ही बिझी होतो. हा. थांबलेत. आता आम्ही ते खेळण्यामध्ये खेळायला जाणार आहेत तिथे.
आणि मज्जा आली आणि याच्या पहिला आम्ही बोटिंग करून आले. मी नव्हता गेला, हा गेलेला. हॉर्स रायडिंग नंतर आम्ही मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग केली. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्याचा सगळ्यांचा मूड झाला आणि आम्ही निघालो स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी विथ क्रीम स्पेशल असं महाबळेश्वरचं खाण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खूपच मस्त होता, यम्मी, एकदम यम्मी होता. भरपूर प्रकारचे आहेत पण आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम सगळ्यांनी ऑर्डर केलेला आहे. हे बघा, यम्मी असं स्ट्रॉबेरी विथ क्रीम. आणि याचा स्वाद प्रत्येकाने घेतला आणि एकदम अप्रतिम होतं. तुम्ही पण याल तर नक्की ट्राय करा. नंतर आम्ही निघालो आमच्या बंगलोकडे आणि जिया दीदीचा बड्डे आता आपण सेलिब्रेट करणार आहोत. 30 डिसेंबर हा जिया दीदीचा बड्डे आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आपण स्पेशली इथे आलेलो आहोत. बघा, छान असे केक आणि मस्त सजावट केलेली आहे. हां, आणि आपण आता सगळे जमलोय केक कटिंगसाठी. त्याच्यानंतर आपण खूप धमाल करणार आहोत. सगळे सुपर एक्साइटेड आहेत. केक कटिंग सुरू झालंय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जिया, हॅपी बर्थडे टू यू. bless you, may God bless you, happy birthday dear, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. It's your birthday, hooray! Happy birthday! It's your birthday, hooray! Happy birthday! Happy birthday! Happy birthday! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday! Happy birthday to you! Happy birthday! Happy birthday! Happy birthday! Happy birthday to you! जन्मदिनी तुझ्या ढोल ताशे गाजतील, स्वप्नांनी उधळलेला आयुष्यात आनंद की केलं. मंगलमय प्रवास आनंद सुखदायक वाटा, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला देतो प्रेमानं. खूप गोड स्मित कसेल पण समर्थाय, खेळ आणि हास्याच्या लहरी अपेक्षा वाढाय. प्रत्येक क्षण तुझा असा सुखाच्या आभाया, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला देतो प्रेमानं. लाख लाख एलगे आणि शुभेच्छांची नुसती बरस.
अशा तऱ्हेने जिया दीदीचा बर्थडे आम्ही महाबळेश्वरला सेलिब्रेट केला. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. दुसरा व्लॉग नक्कीच पुढे येईल. त्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.